पल्लवी, आपण मदर्स डे सेलिब्रेट करतोय. आई म्हणजे काय ते तू सांगितलंस. पण आईसाठी म्हणजे असं असतं ना, की हल्ली आपण खूप ओपन अप झालोय, की आपण सगळं आईला बोलतो, की आपल्यासाठी ती किती इम्पॉर्टंट आहे. आधी असं होत नव्हतं. पण आता जर तुला आईला समोरासमोर सांगायचं असेल, तर काय असेल तो मेसेज तिच्यासाठी तुझा? अ, कठीण. कठीण तर आहे, पण मी हेच सांगेन, की तू जशी आहेस ना आई, त्याच्या 50% तरी तू जितकी स्ट्राँग आहेस, तितकी स्ट्राँग बनू शकली, तितकी काइंड बनू शकली. तू आपल्या घरातल्या सगळ्याच लोकांना, फक्त घरातली म्हणजे मेंबर्स नाही, तर आपल्याकडे काम करणारी जी कोणी लोकं आहेत, त्यांच्याशी तू असं वागतेस, प्रत्येकाची इतकी काळजी घेतेस, ते मला खूप आवडतं. आणि तू ज्या प्रकारे माझ्या मागे इतकी स्ट्रॉंगली उभी राहिली आहेस. आय होप की उद्या माझी मुलं होतील तर मी आय डोंट नो तुझ्या इतकं जमेल का, पण मला 50% तरी जमेल असं जमेल. करता यावं असं. डोळ्यात पाणी आहे तिच्या. किती गोड. आणि खरंच अशी संधी खूप कमी मिळते, की आपण आपल्या माणसांना ना ते सांगत नाही, की ते आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहेत. पण हे असं येस. आणि ते आपण हल्लीच्या जनरेशनला म्हणू शकते, की ते खूप छान संधी आहे. सोशल मीडियाद्वारे का होईना आपण ते आपलं प्रेम सांगू व्यक्त शकतो. करू बरोबर लागलोय. बरोबर. आई आई तर आहेच ऑब्व्हियसली, पण ती माझी मैत्रीण आहे, ती माझी बहीण आहे, ती माझी मेंटर आहे. ती अशी कोणतरी व्यक्ती आहे जी सतत सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या बरोबर असते. माझी मॅनेजर आहे ॲट टाइम्स. मी कपडे कसे घालावे हे ठरवणारी माझी स्टायलिस्ट पण स्टायलिस्ट. आहे. मला जेवण आणि डाएट फॉलो करायला सांगणारी डायटिशियन पण आहे. सगळे रोल्स आई पूर्ण करते माझ्या आयुष्यात. म्हणूनच ते आई हा शब्द जरी खूप सोपा असला ना, तरी मला वाटतं ते भावना खूप खूप मोठी मोठी आहे आहे. आणि कठीण आहे ते सगळं समजून घेणं. हो. बाकी तुम्हाला विचारायला आवडेल, की असतं ना, की आपण एखादं रोपटं लावतो आणि नंतर ते झाड बनतं, त्याला फुलं येतात, फळं येतात. तर तसंच काहीतरी छान हो असं हो वल्लरी हो सोबत हो घडतंय. हो. अगदी तर अगदी. कशी फिलिंग आहे? खूप अभिमान वाटतो, खूप छान वाटतं, कौतुक वाटतं खरं तिच्या सगळ्या प्रवासाचं सुद्धा. असं खूप प्राऊड फील करते मी खरं सांगायचं तर. आता मी बाहेर गेल्यावर मला लोक वल्लरीची आई असं असं म्हणतात, त्या मला खूपच आनंद होतो आणि अभिमान वाटतो आणि तिच्या सगळ्या प्रवासाचं कौतुकही वाटतं. कारण का तिने ह्याच्यासाठी खूप मेहनत मेहनत. घेतलेली आहे, अजूनही मेहनत घेतीये आणि ती खूप मोठी व्हावी स्टार. असं मला वाटतं. येस. आणि तो प्रवास सुरूच आहे हो असं म्हणू हो शकतो हो. आपण. आता वल्लरीच्या लहानपणापासून ती कशी होती आणि काय? म्हणजे मला पहिल्यांदा विचारायला आवडेल, ती लहानपणी कशी होती? म्हणजे वल्लरी अशीच मस्तीखोर, नटखट, नाही, तिचा खरं स्वभाव तर कसा? खूप मस्तीखोर अशी नव्हती, पण तिला स्टेज फिअर फिअर नव्हता, अजिबात स्टेज फिअर नव्हता. येस. हां. म्हणजे तिला साधी कविता म्हणायची असेल तरी तिला असं वाटायचं की ती स्टेजवर जाऊन म्हणावी. हां. त्यामुळे ते मला लक्षात आलं होतं की तिला अजिबातच स्टेज फिअर नव्हता. मग मी तिला कथ्थकच्या क्लासला घातलं. मग तिथेही तिने कथ्थक ती छान करायला लागली. मग मी तिला नाट्य शिबिराच्या क्लासला घातलं. म्हणजे बरं. खरं तेव्हा माझ्या बरोबरीचे कुठलेच पालक असे नव्हते की जे नाट्य शिबिरात मुलांना हो. घालतील. पण मला का माहिती नाही, पण असं वाटलं की हिला नाट्य शिबिरात घालावं म्हणून ती नाट्य शिबिरात गेली. मग तेव्हा तर मला वाटतं ती अगदी पहिली दुसरीतच असेल. हं. आणि आमच्या तेव्हा एक लक्षात आलं होतं की तिला मराठी एवढं वाचता येत नव्हतं. पण आजी किंवा बाबा वाचून दाखवायचे ते स्क्रिप्ट हं. आणि ते तिला पाठ व्हायचं. त्यामुळे ते तिचं पाठांतर हे खूप पहिल्यापासून चौकस. हो. खूप चांगलं होतं. मग ती आविष्कारमध्ये सुद्धा गेली काही हं. वर्ष. दुर्गा झाली दुर्गा गौरी. झाली गौरी ते तिने प्रयोग केलं. केले. 1 वर्षभराचं ते प्रयोग ही केले. कितवीची गोष्ट म्हणजे तिने ही कधी? मला असं वाटतं चौथी तिसरी पाचवीपासून चौथीतलीच सुरुवात. असेल. म्हणजे हां. पहिलं ते खरं एकदम पहिलं तर बाल ते नाट्य पहिलीत अगदी वगैरे. पहिलीत वगैरे आणि आणि नंतर मग मग 4थी-5वीत आविष्कार साधारण असेल चौथी ना? पाचवीत असेल आता मला एवढं आठवतं. आणि मग त्याच्यानंतर शाळेमधल्या गॅदरिंग शिवाय दुसरं हो. काही खरं केलं नाही मधली हां. 3-4 वर्ष. पण कथ्थक नित्य नियमाने करत. करत होती. तिचं विशारदपर्यंत शिक्षण झालेलं आहे कथ्थकचं. ते मात्र माझं असं होतं की तिने एक शास्त्रीय काहीतरी शिकावं. शिकावं. कला कुठली तरी हं. शास्त्रीय शिकावी. त्यामुळे तिने कथ्थक हे केलं. माझ्या डोक्यात माहिती नाही, पण तेव्हा असं होतं की एकदा तुम्ही क्लासिकल केलत की तुम्हाला बाकीच्या सगळ्या 4 गोष्टी डान्समधले हो. सगळे फॉर्म तुम्ही हो. करू शकता. असं मी कुठेतरी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, मला आता आठवत नाही. पण ते तिच्याकडनं मी कथ्थक करून घेतलं आणि मग कॉलेज तिला हवं ते डहाणूकर कॉलेज मिळालं. तिथे तिला नाट्य मंडळामध्ये जायचं होतं म्हणून खरं दादरवरून डहाणूकर तसं लांब आहे पार्ल्याला असं हां. मला सुरुवातीला वाटत हं. होतं.
पण सुकन्याताई आल्या होत्या तिला कॉलेजला मिळाल्यावर बरं. आमच्या मोने, घरी. मावशी, सुकन्या मोने, family हा ती friend मावशी होत्या आहे ती. तिची, म्हणजे अगदी बरं. आमची फॅमिली फ्रेंड आहे. हा. तर ती म्हणाली काही तिचं कॉलेज बिलेज बदलायचं नाही वैशाली, तिला जर नाट्यमंडळ करायचं असेल तर ते डहाणूकर बरोबर आहे. हा. मग माझं काही चाललं नाही आणि मग ती डहाणूकरला गेली आणि मग पुढे तिचा नाटकाचा प्रवास सुरू झाला, एकांकिकेचा जो नॉर्मली हा. मुलं करतात. आणि मग तिला पहिल्या वर्षी ती छोट्याशाच रोलमध्ये हा. होती 11वीत. मग 12वीत तिला एक मोठा रोल मिळाला. मग FYला तिला अगदी मेन लीड रोल मिळाला कॉलेजमध्ये. आणि मग मात्र तिला लोकांकिकेचं सर्वोत्कृष्ट नायिकेचं मिळालं. तिला इप्टाचं बलराज सहानी अवॉर्ड मिळाला 2017ला. मग मला असं वाटतं तिचं ते करिअर सुरू सुरू झालं. सुरुवातीला मला त्याचं खूप टेन्शन होतं की फारच रात्री अपरात्री यायची. हो. त्यामुळे मला असं वाटायचं काय हे इतकी कसली आली रिअल चल आणि हा. एवढं, म्हणजे तेव्हा मला फार म्हणजे काळजी वाटायची आई की- जागी असायची. मी हा, 2 वाजता नाही यायचे, कित्येक 3 वेळा वाजता मी अशी पहाटे. 12-12:30ला घ्यायला सुद्धा गेलेली आहे तिला हो, पार्ल्याला पार्ल्याला गाडी इकडनं यायची. इकडनं की तू की एकटी येऊ नकोस, इतकी मी येऊ येते. नको मी येते. मग तेव्हा उबर विबरचं एवढं सुरुवात जस्ट होती. हो. आणि टॅक्सीचा मग ती नंबर पाठवायची मला फोनवर की मी ह्या टॅक्सीत बसली आहे. मग ते थोडं मला म्हणजे तिने करावं की करू नये ह्यामध्येच मी पण अडकले होते की हे करिअर तिने हा. करावं का, म्हणजे हे हो, असं हो. रात्री अपरात्री कसं चालणार, एकटी ती कशी येणार हा. आणि मग कसं होणार सगळं. पण त्याच्यानंतर 2019ला मी तिला तिचं ग्रॅज्युएशन संपत आलं आणि मी तिला म्हटलं तुला आता श्रावण क्वीनमध्ये घ्यायलाच हवाय भाग. बरं. तर खरं तिची अजिबात इच्छा नव्हती. हा. पण मी म्हटलं आता तू फॉर्म नाही भरला तर मी बरं. ऑनलाईन भरणार की हा. मला एकदा तू ते करायला जाऊन हवं. तरी ये, काय होईल आपण नाही होणार सिलेक्ट, हम्म. इट्स ओके. पण ती स्पर्धा म्हणून काहीतरी आहे, तुला जर ह्याच्यात करिअर करायचं आहे तर आपण हे पण थोडंसं करायला केलं पाहिजे. हम्म. मग आम्ही श्रावणकींचा फॉर्म माझ्या भरला. हट्टाने तिने भरला की मग तिचे बाबा म्हणाले की आता आई एवढं सांगतेय तू तर बाकी काय? नाटकाचं एवढं छान केलंयस तर ती म्हणते आता हे आपण करून बघूया. मग ते तिने श्रावण क्वीन केलं आणि सुरू झाला सुरू प्रवास. झाला प्रवास. मला तेच विचारायचं होतं की करिअरचं निवड म्हणजे हेच करायचं आधीपासून ठरलेलं होतं की ते घडता घडता घडत गेलं, म्हणजे असं वेळेनुसार. हळूहळू कळत गेलं खरं नाही का? हळूहळू कळत हा. गेलं. मला असं FY ला वाटतं वगैरे 11वीत वगैरे गेल्यावर ते नाट्यमंडळ आणि मग ते तिला फारच आवडायला लागलं. आणि मुळामध्ये शाळेमध्ये खरं सांगायचं ना तर पहिलीत का दुसरीत असताना मला माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता तिचं स्टेजवरचा परफॉर्मन्स बघून. हम्म. आणि तिची माझी ओळख नव्हती, ती काही मैत्रीण नव्हती, पण तिने कुठून तरी वाया नंबर मिळवला आणि तिने मला फोन केला. मला म्हणाली तुझ्या मुलीचं स्टेजवरचा तो वावर आहे ना, कारण का तिने तिच्या कॉलेजमध्ये नाटकात कामं केली होती, बर. त्यामुळे तिने मला असं सांगितलं की दुसरी दुसरीत मला वाटतं ना, हा वेदांत ज्युनियर मध्ये दुसरीत. होता आणि दुसरी, हो. की अगदी छोटासाच होता रोल. हा. पण ती म्हणाली अगं तिचा काय वावर आहे आणि ती किती सहज करते हे सगळं. तर ते थोडंसं माझ्या डोक्यात होतं. आणि मग ते नाट्यशिबिर वगैरे सुरू झालं आणि मग FY मध्ये गेल्यानंतर मग तिने काय ठरवलं, तिने तिचं ठरवलं. हो. आणि आमच्याकडे तेवढी मोकळीक आहे की मुलांना जे हवं आहे ते करू देण्याची, की अमुकच करा तमुकच करा असं काही नसल्यामुळे झालं सुरू झालं करिअर. वल्लरी, आई म्हणजे त्यांना प्रत्येक वर्षाचं माहितीये की तुला काय अवॉर्ड मिळालं होतं, कुठे काय घडलं होतं, एवढा सगळा सपोर्ट म्हणजे ना एक भक्कम पाठिंबा मागे होता. कसं वाटतं म्हणजे एवढा त्या बोलतायत भरभरून. हो, आणि हे असंच आहे, मी म्हटलं ना तिचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे आता मी या फील्डमध्ये अशा भरपूर माझ्या मैत्रिणींना किंवा को ऍक्ट्रेसेसना बघितले की ज्यांचे आई बाबा सपोर्ट करत नाहीत किंवा आई सपोर्ट करत नाही, आणि त्यांच्यासाठी हे किती कठीण असतं म्हणजे सगळं एकट्याने करणं, Manage हे करणं, करणं. हो. आणि मला असं वाटतं की मी खूप नशीबवान आहे की आई बाबा माझे असे आहेत की त्यांनी मला इतकं सपोर्ट केलं ना की मला फक्त माझ्या कामाकडेच लक्ष द्यावं द्यायचंय, लागेल. बाकी मला कसलंच कधी स्ट्रेस घ्यावा लागत नाही. आणि आई पण मला तेच सांगते की तू फक्त तुझं काम नीट मन व्यवस्थित लावून कर. तर बाकी मी आणि बाबा आम्ही सगळा तुला सपोर्ट देऊ. त्यामुळे म्हणजे मी आता काम करू शकते कारण मला इतका चांगला सपोर्ट आहे, नाहीतर